मैं सलीम मंसूरी, खबर आपको दूंगा पूरी। थाने बोल में आपका स्वागत है। धन्यवाद देतो। आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी मुंब्रा आणि कलवा या जनतेचा मी आभारी आहे की ज्यांनी यावेळी आम्हाला भरभरून मतदान दिलेले आहे। याच्या व्यतिरिक्त मुंबईमध्येही आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे। 8 सीट्स आम्ही जिंकले आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगायचे असेल तर 125 सीट्स जिंकून खूप भरारी आम्ही घेतलेली आहे। आणि जेव्हा या पक्षाच्या बाबतीत लोक बोलायचे हे जातीवादी पक्ष आहे, हे असा पक्ष आहे, तसा पक्ष आहे, आणि आता सुद्धा ज्या प्रकारे सोशल मीडियावर आणि काही मीडिया चॅनल्सवर डिबेट्स सुरू आहे की MIM इतकं मोठं कसं होऊ शकतं। संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि देशामध्ये मला असं वाटत नाही कोणता दुसरा नेता असदुद्दीन ओवैसी साहेबपेक्षा जास्त मोठा आहे, जे वारंवार लोकसभेमध्ये संविधानाला आपण कशा वाचवू शकतो, या देश संविधानाप्रमाणे आपल्याला चालवायचं आहे, हे वारंवार ते लोकसभेमध्ये बोलत राहिलेले आहे। पण दुर्दैवाने या देशामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली तर त्या दिवसापासून या देशाला आपल्याला हिंदू राष्ट्र करायचं, भगवाकरण करायचं या देशाचा, आणि कशा प्रकारे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम फक्त सत्ता घेण्यासाठी जे राजनैतिक पक्ष हे करत आहे, आम्ही त्याची निंदा करतो। आणि जेव्हा हे याची निंदा करतं त्याच्यामध्ये सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी, त्याच लाईनमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादाची NCP, हे सगळं याच्यामध्ये सामील आहे की आता आपल्याला सत्ता पाहिजे तर कोणत्याही लेवलवर आपल्याला जायचं आहे। जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून आपण कुर्सी कशा आपली घेता येतं याच्या बाबतीत या पक्षांनी काम केलेलं आहे। मी जनतेचा खूप धन्यवाद देतो, महाराष्ट्राची जनतेला, आणि आमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी आलेली आहे की आम्ही या पक्षाला पुढे कशा अजून मोठा करता येतील याच्या बाबतीत आम्ही प्रयत्न करणार आहे। मी पुन्हा एकदा मुंब्राची जनतेचा खूप धन्यवाद देतो। आणि जेव्हा देश या गोष्टीची चर्चा करत होतो की MIM हिरवा रंगाचा आहे, त्यावेळी MIM एका हिंदू बांधवाला, विजय ओबाले याला MIMची जबाबदारी मुंबई महानगरपालिका BMC मध्ये आमच्या पार्टीचा प्रतिनिधित्व कोणी करणार असेल, नेतृत्व करणार असेल तर ते आमचा एक हिंदू बांधव आहे, ज्यांना आम्ही तिकीट देऊन मुस्लिम बहुल भागातून त्याला निवडून आणलेलं आहे आणि त्याला आम्ही BMC मध्ये गट नेत्याची जबाबदारी दिलेली आहे। आम्हाला काही फरक पडत नाही की लोक आमच्या पक्षाच्या बाबतीत काय बोलत आहे, काय आमची आलोचना करत आहे, चेष्टा करत आहे, कशा प्रकारचे वक्तव्य आम्ही मागच्या काही दिवसामध्ये ऐकलेले आहे, त्याची पर्वा न करता आम्हाला पुढे जायचं आहे। आणि पुढे जाताना सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही या राज्यामध्ये, या देशामध्ये पुढे जाणार आहे। अनेक शहरामध्ये तुम्ही बघा की किती SC लोकांना, शेड्यूल कास्ट लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे, शेड्यूल ट्राईब लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे, OBC हिंदू समाजाच्या लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे। या 125 मध्ये कोणकोणत्या जातीचे धर्माचे लोक आहे याच्या बाबतीत आपण एकदा त्याच्या बाबतीत थोडासा विश्लेषण केलं तर आपल्याला चांगलं होईल। या मुंब्र्यामध्येही जेव्हा आपण हिरवा, भगवा, नीला याच्या बाबतीत हे करत होते, आमचे भाऊ सारंग भाऊ, मयूर सारंग साहेब, हे MIMने त्यांना तिकीट दिलं आणि आमची प्रामाणिक इच्छा होती की त्यांनीही निवडून यायला पाहिजे होतं। आता या जिल्हा परिषदच्या निवडणूक सुरू आहे, एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो की जे पंचायत समितीचे
माझ्याकडे जिल्हा परिषदचे आम्ही 6 सीट्स लढत आहे आणि पंचायत समितीचे आम्ही 15 सीट्स लढत आहे. त्या 15पैकी 9 जे आहे ते हिंदू समाजाचे आहे. त्याच्यामध्ये मराठा समाजातले आहे, हिंदू समाजातले, ओबीसी समाजातले लोक आहे. त्यांना आम्ही तिकीट दिलेले आहे. लाईनमध्ये उभे राहून ते आमचा तिकीट मागत होते. मग एका साईडला जनता आमच्यासोबत, जनताचा विश्वास जे आहे ते MIMवर वाढत चाललेला आहे. ओवैसी साहेबांना त्यांनी बघितलेले आहे की जेव्हा या देशावर जेव्हा हल्ला चढवण्यात आला होतं, एकमेव नेता होता की ज्यांनी विदेशात जाऊन की नाही हे धरती आमची आहे, ह्या देश आमचा आहे, त्यांनी कशा प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडली होती. लोकसभेमध्ये कशी प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडली होती. आता जेव्हा ज्या पक्षांचा पराभव होतो तर त्यांना असं वाटतं की सगळ्यात सॉफ्ट पंचिंग बॅग कोण आहे, तर MIM पक्ष आहे. हम हारे तो परेशानी होती है कि हम किसी को जिताने के लिए आए हैं और अब हम जीते हैं तो उसकी परेशानी हो रही है कि ये जीते कैसा है. तो ये तो हमारे लिए बड़ी दिक्कत बात हो गई है कि हम हारना भी नहीं और जीतना भी नहीं है करके. तो ऐसी सिचुएशन के अंदर आपने लेकर आए, लेकिन हमें कोई फ़र्क नहीं पड़ता है. जिसको बोलना नहीं बोल रहा हूँ मैं, जिसको भोंकना है वो भोंकते रहे, हमें कोई फ़र्क नहीं पड़ने वाला है. इसके बाद आगे के आपके अगर जो भी सवाल होंगे तो हम आपके सवाल में आज जो भगवा पहने हैं, क्या इसका भी कोई मकसद है? देखिए, मेरी गाड़ी के अंदर भगवा भी था, हरा भी था, नीला भी था, पीला भी था, सफ़ेद भी था. अफसोस इस बात का ये हो गया है कि आपने इस देश को रंगों के अंदर बांट दिया है. कोई हुकूमत, कोई संविधान, कोई कानून ये नहीं कहता है कि ये रंग जो है ये किसी एक विशिष्ट जाति से जुड़ा हुआ है करके. मैंने हरा रंग भी पहना हुआ था, अभी मुझे किसी ने गाड़ी में चढ़ते चढ़ते ये रंग ये पहना दिया तो मैंने ये भी पहन लिया है करके. लेकिन लोगों को ऐसा लग रहा है कि साहब ये रंग जो है ना, ये जात के साथ, ये रंग ये जात के साथ, ये रंग ये जात के साथ, ऐसा कुछ नहीं है साहब. और जिन लोगों की घटिया सोच होती है वो इस तरह के फालतू मुद्दों के ऊपर व्यस्त रहते हैं. लेकिन सर कहीं ना कहीं सुमैया जी को जो कि हरे रंग से बड़ा ही तकलीफ थी, उन्होंने कई सवाल उठाए चार्जशीट को लेकर, कंप्लेंट्स भी की. देखिए, अब चूंकि अब आप लोगों ने बात शुरू ही की है तो मैं आप लोगों को कुछ भारतीय जनता पार्टी के नेताओं के कुछ बयान आपको सुनाना चाहता हूं, जिसमें से 1-2 ही बयान आपको सुनाऊंगा. मैं ज़्यादा ना तो फालतू चीज़ों के अंदर मैं ये करता हूं. तो अगर वापस एक बार अगर हमारे समझते हैं ना, वो भाषा में धमकी लेके जा रहा हूँ. हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की, तुम्हारे मस्जिदों के अंदर आके तुम के मारेंगे, इतना ध्यान में रखो. तुम्हारे मस्जिदों के अंदर आकर घुसकर तुम्हें मारेंगे. मैं अब मुंब्रा की पुलिस से एक सवाल करने के लिए आया हूँ. इसको नोटिस दिए थे आपने? हर रोज़ अहमदनगर का एक MLA अजीत पवार की पार्टी का मुसलमानों के ख़िलाफ़ जहर उगलता है. भाजपा की एक महिला है, हर रोज़ मुसलमानों के बारे में जहर उगलती है. कितने लोगों को आपने नोटिस दिए हैं, मुझे ये बताइए. क्या कानून इनके लिए अलग है? क्या कानून हमारे लिए अलग है? सिर्फ एक तोते